गाईज इथे बघा तेजस उभा आहे आणि मी असा ब्लॉग स्टार्ट करते आजचा, कारण इकडे ना तेजस इकडे. तर आज आम्हाला जायचं आहे इकडे एक्झिबिशनला, म्हणजे मला जायचं आहे, पण मला एकटीला नाही जाऊ शकणार ना, मी एकटी नाही जाऊ शकणार, त्यामुळे मी ह्याला घेऊन चालली आहे आणि मला माझे फ्रेंड्स पण आहेत तिथे. पण मग मला म्हणजे आम्हाला जमत नव्हतं घरून, आम्ही इकडं ऑलरेडी आलो होतो या साईडला. तर मग ह्याला 5-10 मिनिट म्हणजे थोडासा वेळ लागेल एक्झिबिशनमध्ये मला बघायला गोष्टी. पण मग ह्याला समजलं पाहिजे थोडा वेळ आपण थांबू शकतो, लग्न केलंय तर. ह्याला काय इतकं बोर होतं काय माहिती एक्झिबिशन्स वगैरेला, शॉपिंगला. आणि माझ्या फ्रेंड्ससोबत ह्याला मी घेऊन गेली ना, ह्याला खूप बोर होतं. पण मग आता मी काय करू, मला नाही होत बोर. घेतं काय नाही, नुसतं टाइमपास सगळून येतात. चल बोर करतं नुसतं. मग मी घेतलं तर चालेल का तुला? घ्यायला तर मी सगळं उचलू शकते. घे. चला आता आम्ही निघतोय आणि त्या पण येत आहेत तिकडनं. बघा गाईचा आमचा हा लुक आजचा. आणि ह्याच्या मनाने आणि आज आउटफिट चूज केला, मी नाही सांगितलं त्याला. आय नो. गुड चॉईस. आणि मग खूप वेळ बोलत होता की चुकला. ए पिटू, हा व्हॉइस ओव्हरच दे. काय छान आहेत ना हे. भाजी लागली थी ना, देखिए मॅम पापड वगैरे ट्राय कर. तर मित्रांनो आम्ही आलेलो घरी आणि मी जास्त शूट नाही करू शकले तिथे, कारण तिथं खूप जास्त क्राऊड पण खूप जास्त होता आणि खूप जास्त गर्दी पण होती. गर्दी आणि क्राऊड एकच झालं ना, त्याच्यामुळे माझी बोबडी वळती. पण गाईस थांबा, हां, आम्ही जे इंटरेस्टिंग गोष्ट तर याच्यात आहे. आम्ही दाखवतो. येस. बघ आधी कसं आहे, तर तितकं वरून घेतोय. बघा गाईस, पहिले आणलंय मी हे पोटली खूप छान आहे. कधी पण असं काही ट्रॅडिशनल घालायचं असेल आणि कधी साड्यांवर गेलं तर मी त्याच्यावर घेऊ शकते. आणि त्याच्या आतमध्ये आहे त्याची नथ. तर हे एक मला आवडलं होतं. छान आहे. आणि अजून एक काय जे एक आहे, अजून एक गोष्ट, पण ती तुम्हाला बघायला मिळेल गुढीपाडव्याच्या दिवशी. सॉरी, अजून एक आहे, माय बॅड. अजून एक आणि इयरिंग्स घेतले खूप सुंदर सुंदर गाईस. चॉईस कोणाची आहे? माझी स्वतःची. आणि फेकू हे बघा, हे दुसरी. बघा गाईस, मी काय खूपच प्रिटी लिटिल इयरिंग्स आहे. मला खूप आवडले. हे लिटिल आहे, छोटेच आहेत, छान आहेत ना ते. दुसरे पण दाखव. दुसरे थोडे मोठे आहेत गाईस, बट मला खूप आवडत होती कलर्स त्यामध्ये, म्हणून मी बोलली की घेते. बघा ह्याच्यावर हे काय आहे रे तेजस? कबूतर आहे. छी, कबूतर नाही. कबूतर नाही. कबूतर नाही. काय हे मग दाखव. कबूतर नाही तर काय ते? काय पण खूप छान आहे. आणि कबूतर इट इज. हे पण वास चुमचुम घुंगरू आहेत त्याला. खूप प्रिटी वाटले, मग मी हे घेतलं. चांगलं मार्केट आहे, पण आजच आय थिंक लास्ट डे होता ना. अजून काहीच नाही गाईस माझ्याकडे. ही पावडर एक मिनिट हात दुखून घेतली आहे. काय सांगून घेतली ती पावडर, सांग ना. त्यांना म्हणजे नाही, मला असं वाटतं म्हणजे माझ्या आत्या वगैरे हे पावडर यूज करतात आणि खूप ग्लो करतं का? तिला वाटतं खूपच असं गोरे गोरे दिसतात. छान पावडर लावली तर गोरी गोरी पान फुलासारखी छान होईल. तर मग म्हणून काय माहिती, बघू लावून. माझा खोकला प्लीज इग्नोर करा. हा ना, आजारी पण आहे. तर बघूया आता, तर वापरून बघते. तर तुम्हाला जर रिझल्ट हवा असेल तर मला कमेंट मध्ये सांगा की तू जी पावडर दाखवली होती तिचा काय रिझल्ट आहे, तेव्हा मी सांगेल. आणि आम्ही गुढीपाडव्यासाठी काय घेतले ते तरी सांगू ना. नाही तेच एक गोष्ट घेतली. काय घेतलंय, काय म्हणतात त्याला? गुढी घेतलीये. गुढीची साडी असते ना ती, ड्रिप टाइप सांगितलं. पण कशी दिसते ते नाही दाखवलंय. ओके, सो सस्पेन्स ठेवलं. इग्नोर करा मला.
तर हेच होतं आजच्या ब्लॉग मध्ये आणि Yes. भेटूया पण- परत एकदा पुन्हा नेक्स्ट इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये. तब के लिए बाय बाय. बाय बाय नाही, लाईक करो, शेअर करो, सबस्क्राईब करो आणि असंच तुमचं सपोर्ट देत राहा. आणि आम्हाला इंस्टाग्रामवर पण खूप छान सपोर्ट मिळतोय आता. हो. युट्यूबवर पण खूप छान support मिळतोय. त्यासाठी रिअली थँक्यू. थँक्यू सो मच गाईज. बाय बाय. चलो बाय बाय.